लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बाब आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे आपण पाहता पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। पुढील 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडले होते। ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। लाडकीचा मार्च एप्रिलचा हप्ता थकीत आहे। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती, त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42 लाख लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60 लाख महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय। महायुतीची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा झाली। मात्र हे वाढीव पैसे कधीपासून मिळणार आहेत त्याचा देखील आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। विधानसभा निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना 1500 रुपये रक्कम वाढवून 2100 रुपये देण्याची ग्वाही दिली। पण हे 2100 रुपये नेमके कधीपासून मिळणार आहेत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात येऊ लागले। निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचे ऍडव्हान्स पैसेही महिलांच्या खात्यात आधीच जमा करण्यात आले होते। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने त्यांचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचं वचन दिलं। मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची। तर याबाबत आता तारीख निश्चित करण्यात लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकर यांनी पुन्हा भाष्य केलंय। सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकर यांनी सांगितलं। 30 एप्रिल पर्यंत अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकरे म्हटलं। साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासना आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते। त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। बहिणींनो, खूप दिवसांपासून तुम्ही एकच प्रश्न विचारत आहे की सर या ठिकाणी आम्हाला पैसे कधी मिळणार आहे, सर 1500 रुपये कधी जमा होणार आहे, सर 3000 रुपये कधी येणार आहे, सर मार्च आणि एप्रिलचा हप्ता कधी येणार आहे। तर फायनली बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली, आजच आलेली सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। तर तुम्ही बघू शकता उद्या सकाळी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। त्याच्या टायमिंग सुद्धा ठिकाणी निश्चित झालेलं आहे, म्हणजेच वेळ सुद्धा निश्चित झालेली आहे। तर बघा बहिणींनो, उद्या सकाळी यावेळी येणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता, म्हणजेच तुम्हाला यावेळी ठीक ह्या वेळेस तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे। आता ती वेळ कोणती आहे, किती बहिणींना पैसे मिळणार आहे, यामध्ये बहुतेक बहिणींना 1500 रुपये मिळणार आहे, काही बहिणींना 3000 रुपये मिळणार आहे आणि काही बहिणींना टोटल जर तुम्ही बघितलं तर 4500 रुपये मिळणार आहे। कशा प्रकारे मिळणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर बघा, जास्त वेळ नाही घेत डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो। सर्वांनी लक्ष द्या। उद्या सकाळी यावेळी येणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता, म्हणजेच बहिणींनो उद्या तुम्हाला या टायमाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। तर बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट आपल्याला या ठिकाणी बघायची आहे। तर ती अपडेट अशी बहिणींनो की बघा, वेळ सुद्धा ठिकाणी निश्चित झालेला आहे, म्हणजेच या ठिकाणी टायमिंग सुद्धा निश्चित झालेला आहे।
तर उद्या सकाळी 10 ते 12च्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. बघा बहिणींनो, उद्या सकाळी 10 ते 12च्या दरम्यान तुमच्या खात्यावर हे पैसे कधी जमा होऊ शकतात. आता बहिणींनो, किती रक्कम मिळणार आहे हे समजून घ्या. तर बघा, राज्य सरकारने हप्ता वितरणाचे बटन दाबणार, म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर राज्य सरकार हप्ता वितरणाचे जे बटन आहे ते या वेळेस ठिकाणी दाबणार आहे. म्हणजेच बहिणींनो, जर सांगायला गेलं तर सहजासहजी बटन दाबणे म्हणजेच काय, तर थेट तुमच्या खात्यावर 10 ते 12च्या दरम्यान हे पैसे येणार आहे. आता बहिणींनो, एप्रिलचा जो रखडलेला हप्ता आहे तो आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पोहोचणार आहे. टोटल जर तुम्ही बघितलं तर 3000 रुपये मिळणार आहे. काही बहिणींना 3000 मिळतील, काही बहिणींना 4500 रुपये मिळणार आहे आणि काही बहिणींना फक्त 1500 रुपये मिळणार आहे. आता बहिणींनो, कमेंट करून सांगा बरं. सर्वात अगोदर सर्व बहिणींनी कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला किती महिन्यांचे हप्ते मिळाले नाहीयेत. म्हणजेच बहिणींना तुम्ही जर बघितलं तर किती महिन्यांचे पैसे तुम्हाला आले नाहीयेत, कमेंट करून नक्की सांगा. बहुतेक अशा बहिणी आहे की ज्या बहिणींना फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता आलेला नाहीये. तर ज्या बहिणी अशा आहे की ज्यांना फेब्रुवारीचे पैसे आले नसतील, अशा बहिणींनी कमेंट करून सांगा की सर मला फेब्रुवारीचे पैसे आलेले नाहीये. तर त्या बहिणींना टोटल 4 हप्ते मिळणार आहे. तर बघा, ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाहीये त्यांना फेब्रुवारीचे 1500 रुपये मिळणार आहे. नंतर त्यांना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहे. नंतर त्यांना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहे. आणि आता तुम्ही जर बघितलं तर मे महिना सुरू आहे आणि या मे महिन्याचे सुद्धा 1500 मिळणार आहे. म्हणजेच टोटल 4 महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर येणार आहे. आणि ज्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आलेला असेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला फेब्रुवारीचे पैसे आलेले आहे. तर त्यांना कोणताही अडथळा येणार नाही, त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पैसे जमा होणार आहे. ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे तर त्या बहिणींनी पटापट सांगायचं आहे की सर मला फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे. तर त्या बहिणींना लगेच या ठिकाणी 2 हप्ते जमा होणार आहे. पहिला हप्ता असणार आहे मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि नंतर तुम्ही जर बघितलं तर एप्रिल महिन्याचे 1500 रुपये. अशा टोटल त्या बहिणींना 2 हप्ते या ठिकाणी जमा होणार आहे. आता बघा, तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे जवळजवळ 3000 रुपयांचा हिशोब. म्हणजेच काय, तर ज्यांना मार्चचे पैसे तांत्रिक कारणामुळे मिळाले नव्हते त्यांना उद्या एकत्रित 3000 रुपये मिळणार आहे. म्हणजेच उद्या त्यांच्या खात्यावर 3000 रुपये मिळणार आहे. तर नियमित लाभार्थ्यांना 1500 रुपये जमा होणार आहेत. म्हणजेच ज्या बहिणींना नियमित लाभ मिळतोय त्यांना नियमित हप्ते या ठिकाणी मिळणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर कमेंट करून सांगा, ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे त्यांना नियमित हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच त्या बहिणींना रखडलेले जे काही हप्ते असतील, जसे की मार्च महिन्याचा हप्ता असेल, नंतर तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता असेल, नंतर तुम्ही जर बघितलं असेल तुमचा मे महिन्याचा हप्ता असेल, असे 3 महिन्यांचे हप्ते त्यांना एकत्र जमा होणार आहे. ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला होता त्या बहिणींना, तर अशा बहिणींनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आता बघा, मेसेज आला नाही तर काय करायचं. जर का तुम्हाला उद्या दुपारपर्यंत तुमच्या खात्यावर म्हणजेच तुमच्या मोबाईल नंबरवर जर का मेसेज आला नाही तर घाबरून जायचं नाहीये, घाबरायचं नाहीये. तुमच्या अर्जाचे स्टेटस आहे ते अप्रूव्ड असल्यास पुढच्या 24 तासामध्ये पैसे जमा होतील. आणि तुमचा जो अर्ज आहे तो अप्रूव्ड आहे हे तुम्ही चेक केलेलं आहे. जर का अप्रूव्ड असेल तर 24 तासामध्ये तुमच्या खात्यावर कधी पैसे येऊ शकतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जर का तुमचा अर्ज अप्रूव्ड नसेल, डिसअप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणून बहिणींनो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे की डिसअप्रूव्ह हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे, ती विनंती अशी आहे, तुमचे जे बँक खाते ते चालू आहे ना आणि त्याला आधार लिंक आहे ना, एवढीच खात्री आज रात्रीत करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला उद्या तुमच्या खात्यावर डायरेक्ट पैसे पडण्याचा या ठिकाणी मेसेज येणार आहे. म्हणजेच SMS तुम्हाला या ठिकाणी उद्या येणार आहे. म्हणून तुम्हाला ही खात्री करून ठेवायची की तुमचा आधार लिंक आहे की नाही. कमेंट करून सांगा बरं, किती बहिणीचा आधार लिंक आहे, किती बहिणीचा आधार लिंक आहे त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. ज्यांचा असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर माझा आधार लिंक आहे, आणि ज्यांचा नसेल त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. तर बघा बहिणींनो, संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे, म्हणून काळजी करू नका. या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे बहिणींनो, उद्या पैसे आले की नाही हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि जर का तुम्हाला आनंदाची बातमी आपल्या ग्रुपवर नक्की या ठिकाणी शेअर करून द्यायचं आहे. म्हणजेच तुमच्या मित्र असतील, तुमचे जे काही मैत्रिणी असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवून द्या, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट कळाली पाहिजे. तुमच्या नागरिक तुमची ज्या काही बहिणी असतील, मावशी असेल, आत्या असेल, ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो अशा सर्व बहिणींना हा व्हिडिओ नक्की पाठवून द्यायचा आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा अपडेट कळाली पाहिजे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.